तर बीडमध्ये गेल्यानंतर आम्ही गेलो कॅफेला. कॉफी आणि बर्गर खायचं होतं. पोहेची भूक संपली की याची लागली, कारण बीडला गेल्यानंतर आमच्या इथं बर्गर वगैरे कॉफी भेटत नाही. तर बीडला गेल्यानंतर मग तेच आम्ही खातो, किंवा मग येताना जेवण वगैरे करत असतो. पण नाश्ता केलं तर आणि हे खाल्लं तर जेवणाला आज काही भूक नव्हती. सो जेवण नको म्हटलं, आपण काय करू, हेच खाऊया. तर हे माझं फेवरेट आहे. इथं गेल्यानंतर पण आमच्या चव्हाण साहेबाचं कीर्तन सुरू झालं होतं. बोलायला भांडायला म्हणलं जाऊ द्या, आता काय करावं, ते जे म्हणते ते ऐकून तर घ्यावाच लागत, नाही तर आपलं सगळं खायचं प्यायचं बंद करतील. त्याच्यानंतर आम्ही डेट विथ शेतकरी असा एक व्हिडिओ काढला आहे. या व्हिडिओच्या अगोदरच अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ नक्की बघा. तुम्ही कसं झालं आहे तो नक्की सांगा कमेंट करून. हे बघा, ह्या पण त्याच्यातल्याच काही क्लिप्स आहेत ज्या मी याच्यामध्ये ॲड केल्यात आहे. तर खूप मस्त असा कॅफे होता, बर्थडेसाठी वगैरे खूप भारी होता. म्हणजे छान वाटलं. मला तर वाटते माझा बड्डे मी इथेच